नमस्कार मित्रांनो, उत्कृष्ट यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या संस्कृतीमध्ये मातीला आईचा दर्जा दिला जात असतो। मात्र बदलत्या जीवनशैलीनुसार आणि शेती पद्धतीमध्ये झालेल्या बदलानुसार मातीचा ऱ्हास होत चाललेला आहे। 60च्या दशकामध्ये आपल्याकडे हरित क्रांती झाली आणि त्यामुळे देशात सगळीकडेच मोठ्या प्रमाणावर अधिक उत्पन्न देणाऱ्या व्हरायटीची लागवड केली जाऊ लागली आणि या व्हरायटीपासून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खतांचा भडीमार वापर सुरू झाला। यामध्ये युरियाचा वापर तर खूपच मोठ्या प्रमाणावर वाढला। पिकांना हिरवगार करणारा हा युरिया जमिनीला मात्र हळूहळू नापीक करायला लागला। पूर्वीच्या काळी अगदी लोण्यासारखी मऊ असणारी आपली जमीन आज मात्र लोखंडी नांगराला सुद्धा नांगरणं कठीण जाऊ लागलं। याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जमिनीचा ढासळलेला पोत आणि घसरलेली उत्पादकता होय। जमिनीमध्ये आजकाल दुबार पीक पद्धती घेतली जात आहे, त्यामुळे जमिनीला थोडी सुद्धा विश्रांती मिळत नाहीये। त्याचबरोबर जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या व्हरायटीची लागवड केल्यामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य देखील कमी होत चाललेलं आहे आणि त्यामुळे जमिनीला परत एकदा उत्पादक बनवण्याची गरज निर्माण झालेली आहे। त्याकरता जमिनीत असणाऱ्या घटकांचे प्रमाण माहिती असलं पाहिजे आणि हे प्रमाण माहिती होण्यासाठी माती परीक्षण करावं लागतं। मातीचं परीक्षण करणं म्हणजे काय, तर मातीतील विविध घटकांचं प्रमाण समजून घेणं आणि त्यानुसार वेगवेगळ्या पिकांची लागवड करणं आणि त्यांना कोणतं खत टाकावं याचा निर्णय घेणं। मात्र मातीतल्या या घटकाचं प्रमाण योग्य पद्धतीने समजून जर घ्यायचं असेल तर मातीचा नमुना सुद्धा योग्य पद्धतीने घेतला पाहिजे। त्यासाठीच आजच्या भागात आपण मातीचा नमुना घेण्याची योग्य पद्धत समजून घेणार आहोत। मित्रांनो, माती परीक्षणासाठी नमुना घ्यायचा सर्वात उत्तम कालावधी म्हणून एप्रिल आणि मे महिन्याला ओळखलं जात असतं। त्यातही शेत नांगरण्याआधी जर नमुना घेतला तर सोन्याहून पिवळं। मातीचा नमुना घ्यायच्या आधी आपल्या शेताला खोलीनुसार, रंगानुसार आणि उतारानुसार वेगवेगळ्या भागामध्ये विभागून घ्यायचं आणि या प्रत्येक भागातून एक प्रातिनिधिक स्वरूपाचा नमुना गोळा करायचा। या प्रत्येक भागाला पुन्हा एकदा झिगझॅग पद्धतीने विभागून घ्यायचं। या रेषांच्या कोपऱ्यावरून आपल्याला नमुना घ्यायचा आहे। नमुना घेताना जमिनीच्या वरील माती हाताच्या साहाय्याने बाजूला करायची आणि तिथं एक व्ही आकाराचा खड्डा खणायचा व त्यातील सर्व माती बाहेर काढून टाकायची। त्यानंतर एक लाकडी पट्टी घेऊन खड्ड्याच्या आतील माती तासून काढायची, म्हणजे खड्डा खणताना वरून पडलेली माती त्यात मिसळणार नाही। ही तासलेली माती आपल्याला नमुना म्हणून घ्यायची आहे। अशा प्रत्येक खड्ड्यामधून जमा केलेल्या मातीला आपण गोणी नाहीतर पोत्यावर एकत्र करून सावलीत चांगलं वाळवणार आहोत। ही माती चांगली वाळली की तिला चांगलं मिसळून घ्यायचं आहे आणि तिचे 4 समान भाग करायचे आहेत। या 4 भागातील समोरासमोर असणारे 2 भाग आपण काढून टाकणार आहोत आणि ही प्रक्रिया जोपर्यंत माती अर्धा ते 1 किलो शिल्लक राहत नाही तोपर्यंत करणार आहोत। त्यानंतर हा नमुना एका कापडी पिशवीमध्ये भरून आपण त्याला प्लास्टिक पिशवीमध्ये पॅक करणार आहोत। मित्रांनो, या नमुन्यासोबत आपल्याला काही महत्त्वाची माहिती असणारा कागद प्रयोगशाळेत पाठवावा लागतो। त्यामध्ये शेतकऱ्याचं संपूर्ण नाव, पत्ता, गट नंबर, पाण्याची असलेली उपलब्धता, जमिनीचा प्रकार, मागील पीक आणि पुढे घ्यावयाचं पीक इत्यादी माहिती लिहिली पाहिजे। मित्रांनो, मातीचा नमुना घेत असताना काही खबरदाऱ्या सुद्धा घ्याव्या लागतात। त्यामध्ये खड्डा खणत असताना धातूच्या गंजलेल्या उपकरणांचा वापर करू नये। त्याचबरोबर खत साठवण्याच्या ठिकाणावरून, झाडाखालून किंवा जनावरांच्या गोठ्याजवळील नमुना देखील घेऊ नये। ज्या ठिकाणी शेताला पाणी देण्यासाठी पाट बनवलेले आहेत अशा ठिकाणचा नमुना सुद्धा घेणं टाळलं पाहिजे। तसंच शेताच्या बांधाच्या कडेने काही अंतर सोडून नमुना घेतला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातीचा नमुना घेण्याच्या आधी 3 महिने कोणत्याही प्रकारचं खत जमिनीमध्ये टाकलेलं नसावं। मित्रांनो, साधारणपणे 2 ते 3 वर्षानंतर मातीचे परीक्षण केलं पाहिजे। या माती परीक्षणामुळे जमिनीमध्ये असलेल्या अन्नद्रव्यांचं प्रमाण समजण्यास मदत मिळते। त्यामुळे योग्य त्या आणि योग्य तेवढ्याच प्रमाणात खतांचा वापर केला जातो, जेणेकरून खतांच्या खर्चामध्ये सुद्धा बचत होत असते। त्याचबरोबर पिकांच्या गरजेनुसार योग्य खतांचा डोस देखील ठरवता येतो।
या माती परीक्षणामुळे जमिनीमध्ये असलेला क्षारपणा, चोपणपणा इत्यादी प्रकारांची सुद्धा माहिती मिळते आणि त्यामुळेच त्या गोष्टींवर देखील उपाययोजना करणं शक्य होतं। त्याचबरोबर पैशासह वेळेची सुद्धा बचत होते। मित्रांनो, माती परीक्षण हे खूपच महत्त्वाचं आहे, त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।